दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मधले राज सिमरनची जोडी असो किंवा हेराफेरीतले बाबू भैया राजू आणि श्याम, सध्या त्यांचे हे AI जनरेटेड फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. आत्तापर्यंत तुमच्यापैकी अनेकांनी हे फोटो नक्कीच पाहिले असतील, तुमचे स्वतःचे केले सुद्धा असतील. सोबतच एक शब्दही वाचला असेल, जिबली आर्ट. सध्या इंटरनेटवर धुवा करत असलेलं चॅट जीपीटीचं हे लेटेस्ट फीचर. चॅट जीपीटीच्या या स्टुडिओ जिबली आर्टनं जगभरात खळबळ उडवून दिली आहे. सोशल मीडियावर कुठेही जा, तिथे जिबली आर्टचे फोटोज ट्रेंड होत आहेत. तुमचे फोटो अजून जिबली आर्टमध्ये आले नसतील तर एक करायची इच्छा तर नक्कीच असेल. पण चॅट जीपीटीनं आणलेलं हे फीचर तर फक्त त्यांच्या प्रीमियम मॉडेलसाठीच आहे. या प्रीमियम मॉडेलची किंमत आहे महिन्याला जवळपास 1800 रुपये. आता एवढे पैसे या असल्या फोटोसाठी खर्च करायचे म्हणल्यावर जरा लोड येतोच. पण म्हणून विषय सोडून द्यायचा नाही. चॅट जीपीटी मधून किंवा चॅट जीपीटी शिवाय जिबली आर्टचे फोटोज कसे बनवायचे, जिबली आर्टचा खरा आर्टिस्ट कोण आहे आणि या जिबली आर्टवरून वाद होण्याची शक्यता का वर्तवली जाते, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. जिबली हा शब्द लिबियन अरबी शब्दापासून आलाय. याचा शब्दशः अर्थ होतो की उष्ण वाळवंट. पण जिबली हे एका जपानी ॲनिमेशन स्टुडिओचंही नाव आहे. याच स्टुडिओनं बनवलेल्या या ॲनिमेशनला जिबली आर्ट असं म्हणतात. या जिबली स्टुडिओची ज्यानं सुरुवात केली त्याचं नाव मियाझाकी हायायो. ते या स्टुडिओचे को फाउंडर. जिबली हे नाव एका इटालियन एअरक्राफ्टचं टोपण नाव होतं. मियाझाकी यांना एअरक्राफ्टची प्रचंड आवड, त्यामुळे त्यांनी आपल्या स्टुडिओचं नावही जिबली असं ठेवलं. मियाझाकी हे एक जपानी ॲनिमे डायरेक्टर आहेत. त्यांनी 1963 मध्ये तोई दोगा स्टुडिओमध्ये ॲनिमेटर म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. पुढे त्यांनी इसाओ ताकाहाता आणि सुझुकी तोशिओ यांच्यासोबत मिळून जून 1985 मध्ये जिबली स्टुडिओची स्थापना केली. ही कंपनी हातानं काढलेले ॲनिमेशन, हाय क्वालिटी फिल्म मेकिंग आणि बाब स्टोरी टेलिंगसाठी ओळखली जाते. जिबली स्टुडिओजनं आत्तापर्यंत नेबर टोटोरो, स्पिरिटेड अवे, हाऊस मूव्हिंग कॅसल, किकीज डिलिव्हरी सर्व्हिस आणि प्रिन्सेस मोनोनोक अशा अनेक भारी ॲनिमेटेड मूव्हीज बनवल्यात. ऑल टाइम बेस्ट कलेक्शनमध्ये जपानच्या टॉप 10 मूव्हीजमध्ये जिबली स्टुडिओच्या 4 मूव्हीजचा समावेश होतो. पण जपानची ही कंपनी अनेक वर्षांपासून बनवत असलेलं हे ॲनिमेशन आर्ट आत्ता एवढं का चर्चेत आलंय, तर याचं कारण आहे चॅट जीपीटी. ओपन AI कंपनीनं नुकतंच चॅट जीपीटीचं हे एक नेटिव्ह इमेज जनरेशन फीचर लॉन्च केलं. हे फीचर वापरून युजर्स जिबली स्टाईलचे इमेज तयार करू शकतात. सध्या हे फीचर फक्त चॅट जीपीटीच्या प्रीमियम व्हर्जनमध्येच उपलब्ध आहे. ओपन AIचे CEO सॅम ऑल्टमन यांनी दिलेल्या माहितीनुसार फ्री युजर्ससाठी हे फीचर उपलब्ध व्हायला आणखी थोडा वेळ लागेल. पण यामुळे झालं काय, तर जॅपनीज ॲनिमेमध्ये आणि कार्टूनमध्ये जसे कॅरेक्टर्स पाहायची सवय होती त्या रूपात आपलेच फोटो दिसायला लागले आणि सगळीकडे जिबली आर्टचं कौतुक झालं. आता आपला मुख्य मुद्दा, तो म्हणजे हे जिबली आर्ट इमेज बनवायचे कसे. तर या आर्ट इमेज बनवण्यासाठी तुम्ही चॅट जीपीटीच्या प्रीमियम मॉडेलचा वापर करू शकता. यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या फोन किंवा डेस्कटॉपवर चॅट जीपीटी ओपन करावं लागेल. त्यानंतर तिथे दिसणाऱ्या प्लस चिन्हावर क्लिक करा. इथे तुम्हाला फोटोज नावाचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्हाला ज्या फोटोची जिबली आर्ट इमेज बनवायची आहे तो फोटो निवडा. एकदा फोटो अपलोड झाला की तुम्हाला प्रॉम्प्ट एंटर करावे लागतील. तुम्ही यासाठी मेक इट इनटू ॲन ॲनिमे फ्रेम, कॅन यू टर्न दिस इनटू जिबली स्टाईल फोटो, शो मी इन स्टुडिओ जिबली स्टाईल किंवा हाऊ वुड जिबली स्केच माय फीचर्स असे प्रॉम्प्ट वापरू शकता. हे प्रॉम्प्ट वापरले की तुमचे जिबली स्टाईल फोटोज क्रिएट होतील. पण इथं अडचणीचा मुद्दा आहे की हे चॅट जीपीटीचं प्रीमियम मॉडेल वापरण्यासाठी तुम्हाला महिन्याला $20 म्हणजे जवळपास 1800 रुपये खर्च करावे लागतात. पण असेही काही टूल्स आहेत ज्याद्वारे तुम्ही चॅट जीपीटीचा वापर न करता जिबली आर्ट इमेजेस क्रिएट करू शकता. फ्री जिबली आर्ट इमेज क्रिएट करण्याचा सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे ग्रॉक AI. ग्रॉक हे चॅट जीपीटी प्रमाणेच एक चॅटबॉट आहे. यात तुम्ही चॅट जीपीटीमध्ये वापरलेले प्रॉम्प्ट वापरून फ्रीमध्ये जिबली आर्ट इमेज तयार करू शकता. प्रोसेस काय सेमच. फोटो अपलोड करा, प्रॉम्प्ट द्या आणि फोटो येईल. जिबली आर्ट इमेज क्रिएट करण्याचं आणखी एक टूल आहे, त्याचं नाव मिड जर्नी. इथे तुम्ही जिबली इमेजची बेस्ट क्वालिटी मिळवण्यासाठी जिबली इन्स्पायर्ड, हयायो मियाझा असे कीवर्ड्स वापरू शकता. मिड जर्नी हे टूल पेड असलं तरी याची किंमत चॅट जीपीटीपेक्षा बरीच कमी आहे. हे टूल वापरण्यासाठी तुम्हाला महिन्याला जवळपास 700 रुपये द्यावे लागतील. याशिवाय लिओनार्डो AI हे पण एक टूल आहे ज्याचा वापर करून तुम्ही जिबली आर्ट इमेज तयार करू शकता. इथे तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यायची आवश्यकता नाही. तुम्ही साइन अप केलं की तुम्हाला फ्री क्रेडिट्स मिळतील, ज्याचा वापर करून तुम्ही सुपर डिटेल्ड AI इमेजेस आणि जिबली इमेजेस बनवू शकता. जपानमधला जिबली स्टुडिओ अशा प्रकारचे ॲनिमेशन बऱ्याच वर्षापासून बनवतोय.
पण आता चॅट जीपीटी सारख्या AI मुळे ही टेक्नॉलॉजी सर्वसामान्यांच्या हातात आली आहे. जिबली स्टुडिओचे को फाउंडर मियाझाकी हयायो यांनी मागे एका इंटरव्ह्यूमध्ये अशा प्रकारे AIचा वापर करून ॲनिमेशन तयार करण्यावर टीका केली होती. त्यांनी अशा AI जनरेटेड ॲनिमेशनला इन्सल्ट टू लाईफ असं म्हटलं होतं. ते म्हणाले होते, मी हे पाहू शकत नाही, मला हे अजिबात आवडलेलं नाही. हे जे कोणी तयार करतंय तो मला होत असलेल्या वेदना समजू शकणार नाही. मला याचा खूप तिरस्कार वाटतो. तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण मी माझ्या कामात या टेक्नॉलॉजीचा अजिबात वापर करणार नाही. स्टुडिओ जिबलीनं अजून तरी चॅट जीपीटीद्वारे तयार केल्या जात असलेल्या या जिबली इमेजेसवर अधिकृतपणे भाष्य केलेलं नाही. पण यावरूनच वाद होण्याची शक्यता आहे, कारण मियाझाकी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कित्येक वर्ष मेहनत घेऊन आपल्या इमॅजिनेशनचा वापर करून ही कन्सेप्ट प्रत्यक्षात आणली. या आर्टमागे त्यांचा एक थॉट होता, एक प्रोसेस होती. जिबली आर्टमधून त्यांनी दाखवलेलं प्रत्येक कॅरेक्टर एखादी गोष्ट दाखवत होती. पण आता AI मुळे काही क्षणात तशी इमेज बनवून मिळते. कोणासाठी ही टेक्नॉलॉजीमधली प्रचंड मोठी झेप आहे, तर कित्येक आर्टिस्टच्या दृष्टिकोनातून मात्र हा त्यांच्या कलेचा अनादर आहे. यात इमेजेस बघायला मजा आहे, आनंद आहे, एक फील गुड वाईब आहे. पण कष्ट आहेत ते फक्त प्रॉम्प्ट टाकण्यापुरतेच. त्यामुळं आता स्टुडिओ जिबली या सगळ्याबद्दल नेमकी काय भूमिका घेणार? जिबलीचे युजर म्हणून किंवा कलाकार म्हणून तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.